सर्वप्रथम पुणे शहराचे आणि महाराष्ट्राचे भूषण कामगार नेते माननीय डॉक्टर आढाव साहेब यांचं दुःखद निधन झालं। मी सर्वांना माझ्या या साईडला विनंती करतो की आपण उभं राहून त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करा। नमस्कार। आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण सगळं पत्रकार बंधूंनी भगिनींना आपण इथं आलात। आजचा विषय येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आहे। पक्षाच्या तयारीच्या संदर्भात आणि महानगरपालिकेचा जो गोंधळ कारभार चाललाय त्या संदर्भात प्रामुख्याने ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली आहे। आपल्या मार्फत नागरिकात आणि पुणे शहरामध्ये हा विषय प्रामुख्याने जावा म्हणून ही पत्रकार परिषद बोलवली आहे। संघटनेचा विषय म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही प्रत्येक प्रभागाच्या बैठका घेतल्यात। रोज प्रभागाच्या 4-4 प्रभागाच्या बैठका चालल्यात। आज शेवटचे 2 प्रभाग त्याच्यामध्ये संपतील आणि प्रत्येक प्रभागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये उमेदवार आमच्याकडे आहे। त्याचबरोबर वरिष्ठ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाप्रमाणे जी काही आघाडी राहील, मग ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, त्यांच्या आदेशाप्रमाणे ती आघाडीला सुद्धा जाताना त्याची सगळा अभ्यासपूर्ण तयारी सर्व काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींकडून झालेली आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला या मतदार याद्यांचा घोळ सुरू झाला, आपल्या लक्षात येईल पहिलं मतदार याद्या जाहीर करणे, एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या मतदार याद्याचा घोळ आहे की तो त्यांना सुद्धा निस्तरता येत नाही। प्रत्येक वेळेला तारीख पुढं 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 चालली। आज या 10 तारखेला त्यांनी क्लोज करायला पाहिलं होतं, आता 15 तारीख परत त्यांनी मतदार याद्यांचा, पण तरीही घोळ काही संपत नाही। आणि आमच्या बालगोडे साहेबांनी काल परवाच एक प्रेस घेतली, त्याच्यामध्ये काही गोष्टी उजागर केलेल्या आहेत। अत्यंत भोंगळ कारभार या मतदार याद्यांच्या संदर्भात चालू आहे। मी आपल्या मार्फत महानगरपालिकेला सुद्धा अनेक वेळेला आयुक्तांना आम्ही निवेदन दिली। प्रभाग रचनेपासून तर आतापर्यंतच्या मतदार याद्यांमध्ये प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे। आता तर व्हिडिओ आणि ह्याच्या पुराव्यासकट समोर येत आहे। आमचे आयुक्ताला हेच म्हणणं होतं की याला इम्पार्शल पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, पण प्रभाग रचनेपासून तर तरतुदीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये महानगरपालिका पार्शल राहत आली। 2-2, 3-3 दिवसाला अधिकाऱ्यांच्या बदल्या होत राहिल्या। कोणत्या बदल्या कोणत्या कारणासाठी होत ते नाही माहित नाही। आपल्याला फक्त उदाहरण देण्यापुरतं सांगतो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या मी आसिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी आमची प्रेस झाली। अध्यक्ष याच कामात होते वेगळ्या, त्यांचा माझा संपर्क झाला नाही, पण शिवसेनेचे गजानन थरपुडे होते। तर त्या प्रेसमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी ते CCTV कव्हरेज दाखवलं की जे महानगरपालिकेने मला 1 महिन्यानंतर दिलं। त्याच्यानंतर आम्ही महानगरपालिकेत आल्यावर आयुक्तांना भेटायला आलं असता आयुक्त नव्हते, ॲडिशनल कमिशनरांना भेटलो आम्ही। ॲडिशनल कमिशनरांनी हे मान्य केलं की प्रारूप मतदार यादी जाहीर व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही, सामान्य नागरिकाला नाही, राजकीय पक्षाच्या कोणाला नाही आणि कोणालाच नाही। पण त्यामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये CCTV कव्हरेज म्हणजे जे महानगरपालिकेने मला दिलेलं आहे त्यात क्लिअर दिसतंय, खिडक्या दारं लावलेली आहेत, दारं लावून फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आत सोडलंय। आणि माझी माहितीप्रमाणे एक ठेकेदार बी आहे की जो त्या तिथे उपस्थित आहे याद्या तयार करताना। आणि माझा संशय, मी पुन्हा तेच सांगतो की हे सगळ्या प्रभाग समित्यांमध्ये अशा पद्धतीने झालेलं आहे। याच्यावरती काल आम्ही पुन्हा आयुक्तांची वेळ घेऊन आम्ही आयुक्तांना भेटलो असता आयुक्तांनी एक गोष्ट मान्य केलेली आहे। मी म्हटलं त्यांना की अहो एने म्हणजे काय, की प्रत्येक गोष्ट याच्या पुढं मतदारांच्या हजारो मतदारांच्या नावापुढे येणे आले। तर महापालिका आयुक्तांनी आम्हाला असं सांगितलं
की या पुणे शहरामध्ये ज्यांनी लोकसभेला मतदान केलं, ज्यांनी विधानसभेला मतदान केलं, ज्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये मतदान केलं विधानसभा लोकसभेला, त्यांच्या नावापुढं या मतदार याद्यांमध्ये येणे आलेले आहे आणि अशी संख्या जवळजवळ 4.5 ते 5 लाख आहे. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलांनी 19 पासून मतदान केलेलं आहे, ते परवाच्या विधानसभेपर्यंत त्याच्या नावापुढं येणे आलेलं आहे. मी तसा अर्ज दिलाय, हरकत दिली आहे. आम्ही आयुक्तांना म्हटलं की हे सगळं काम जे CCTV फुटेज मध्ये आलेलं आहे, कड्या लावून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बसलेले आहेत, हे कुठल्या तरी मंत्र्यांचा दबाव असल्याशिवाय, मुख्यमंत्र्याचा दबाव असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही आणि तुमच्यामुळं खालच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा आमची हीच मागणी, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे की या लोकांना ताबडतोब सस्पेंड करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. जोपर्यंत बाहेरचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेचे प्रामाणिक अधिकारी ज्यांना गल्लीबोळ माहिती आहे अशा लोकांच्या मार्फत याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात यावी. रमेश दादा बाकी पूना शहर का हित देखते हुए पूना में जो पोल्यूशन का प्रॉब्लम है, ट्रैफिक जाम में पूना सिटी का जो प्रॉब्लम है, उससे सब बातों से उभरने के लिए पूना कॉरपोरेशन में सत्ता बदल होना बहुत ज़रूरी है. इट इज़ द नीड ऑफ टाइम, यही हमारा कहना है. क्योंकि जैसे UDCPR वगैरह है वो उसको रिलैक्सेशन है, ये सिर्फ चंद बिल्डर लोगों का हित देखने के लिए ये सब हो रहा है. इसके माध्यम नजर और कांग्रेस और महाविकास आघाड़ी को पूना कॉरपोरेशन की सत्ता में स्थापित करना, ये पूना शहर की आज ज़रूरत है. सर, आगामी चुनाव को लेके आपका एजेंडा क्या होगा? हमारा एजेंडा देखो, पूना कॉरपोरेशन के ऊपर डेट बढ़ता जा रहा है. जो भी कचरा मतलब हेल्थ इश्यू है जो देना जरूरी है, जो PMC के एक्ट के हिसाब से प्राइमरी एजुकेशन, प्राइमरी हेल्थ, प्राइमरी इंफ्रास्ट्रक्चर, ये जो 4 बातें हैं वो देने में ये सरकार नाकाम है. ट्रिपल इंजन की सरकार होने के बाद भी बीजेपी ये पूरी नहीं कर पाई. स्मार्ट सिटी का सपना बताया, स्मार्ट सिटी का सपना आज कुछ भी नहीं है. आज कॉर्पोरेशन में भ्रष्टाचार फैलता जा रहा है और अनशनत बिल्डिंगें बड़े हो रही है. रोड जो चाहिए उसके लिए वो नहीं है. जो मैदान बच्चों को जो एक मिट्टी का मैदान चाहिए, जो अस्पताल चाहिए, जो आरोग्य सुविधा चाहिए, ये जो प्राइमरी जो नीड है आज के जो गार्डन चाहिए वो बिल्कुल नहीं है. चंद बिल्डरों का हित देखते हुए उनको परमिशन दिया जा रहा है, उसको रोकना जरूरी है. और डेवलपमेंट प्लान और टाउन प्लानिंग की इम्प्लीमेंटेशन नहीं हो रही है. मेट्रो सिटी बनने के बाद सिटी की डेवलपमेंट की डेफिनेशन बदल दी है, वो इट इज़ नॉट फुलफिल्ड. तो उसके लिए कांग्रेस और महाविकास